निवृत्ती धुमाळ आहे. मी चांदा येथील रहिवासी आहे आणि मी पुन्हा येथे हॉस्पिटलमध्ये गेला असता मला हृदयाचा त्रास सांगितला. तर मी डॉक्टरांना विचारले आता काय करावं लागेल. त्याने आता हार्ट बदलावं लागेल. तर त्याला 23 लाख रुपये खर्च आहे. तर मी परत गावाकडे जाऊन घरच्यांना सांगितले असा असा प्रॉब्लेम डॉक्टरने सांगितला आहे. तर मी आता गावात पैसे मागायचा विचार केला. तर लोक हजारात पैसे देणार असल्यामुळे मी त्यांचा विषय सोडून दिला. यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे यांनी प्रथम उपचार नगरमध्ये घेतले. त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी यांना रुबी हॉलमध्ये पाठवलं. रुबी हॉलच्या इथं डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की हार्ट ट्रान्सप्लांटेशन करावं लागेल. यांच्याकडे हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी ते सोमवार इथं आले. त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती त्यांची कमकुवत असल्यामुळे परत ते गावी घोषकी सरांना भेटले. त्यांच्यानंतर रामेश्वर भाऊ यांच्या यांचे पत्नी पुण्याला मुंबईला गेल्यानंतर रामेश्वर भाऊ नाईक यांच्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहायता निधीतून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. यांना आर्थिक मदत मिळाली त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो. खूप खूप आमचे त्यांचे उपकार भेटतही नाहीत. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून खूप खूप आभार आहे. नमस्कार, मी वैष्णवी विजय धुमाळ. मी चांदागाव येथील रहिवासी आहे. माझे वडील एक बांधकाम कामगार आहेत. त्यांना 1 महिन्यापूर्वी हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नगर व पुणे येथे उपचार केले होते. पण त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच खालावली गेली. त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले व पुढील 2 दिवसातच त्यांची हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रुबी हॉल पुणे येथे पार पडली. आणि हे सगळे इतके घाईत झाले की आम्हाला पैशांचा विचार करायला वेळच मिळाला नाही. आणि तरीसुद्धा शस्त्रक्रियेनंतर आम्ही आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे आर्थिक मदत मिळवण्यासाठी विविध निधी मिळवण्याचे प्रयत्न केले. पण आमचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. आणि मग आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या धर्मादाय योजनेच्या माध्यमातून धर्मादाय उच्चस्तरीय समितीचे प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांची अनमोल अशी मदत मिळवली. यांच्या या मदतीमुळे माझ्या वडिलांना जीवनदान मिळाले. आणि त्याचबरोबर आमच्या आयुष्यभराची कमाई असेल इतके म्हणजेच 23 लाख रुपयांची मदत त्यांनी आम्हाला केली. त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद करते. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मी रामेश्वर भाऊ नाईक आणि देवेंद्रजी फडणवीस आणि आनंद गोस्के याचबरोबर राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षातील सर्वांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.